जागोजागी वॉटरफॉल चालू झालेत. गुड मॉर्निंग भावांनो. महाबळेश्वरमध्ये आपला दुसरा दिन. प्रॉपर्टीमध्ये आपण होतो. नंतर तुम्हाला दाखवतो. आता सर्व रूम बाई सर्व इकडे तिकडे सामान वगैरे हे सर्व हे करून ठेवलं आहे. थोड्याशा घाण झाल्यात, तुम्हाला दाखवतो नंतर. त्या समोर आपल्या बाईक्स आहेत सर्व. या आपल्या बाईक्स आहेत आणि हा व्ह्यू आहे. तर ही आपली प्रॉपर्टी आहे. 5 BHK विला आहे. इकडे 3 रूम आहेत, इकडे 2 रूम आहेत. भाई लोक आपले सर्व नाश्ता करतात इकडे. और भाई लोग ये अपना पेशेंट भाई थोड़ा सा इधर भी है, ए भाई ऐसा मत करो भाई. अरे यार. तर भावना आता वाजलेत ऑलमोस्ट 11:30 व्हायला आलेत काहीतरी. आणि आपण आता बघू कसं काय करायचं. इथून घरी जायचं की अजून स्पॉट फिरायचं. आणि घरी जायचं ते पण कोणत्या रूटने. आता जे ते केअरटेकर आहेत त्यांच्यासोबत थोडंसं बोललो की जो पोलादपूर साईडचा रोड आहे तो चालू आहे का. तर ते बोलले की काही फिक्स नाही आहे. जर चालू असलं तरी पण फक्त 2 व्हीलरसाठी चालू आहे. पण ते पण कन्फर्म नाही आहे. तुम्हाला तिकडे जाऊन विचारावं लागेल. तर महाबळेश्वर सिटीमध्ये जाऊ, तिकडे सर्व गाड्यांमध्ये पेट्रोल भरू. नंतर मग तिकडे थोडी चौकशी करू की रोडचं काय सीन आहे. जर चालू असेल तर तिकडूनच जाणार, नाहीतर मग ऑब्वियस तिकडूनच जावं लागेल पुण्या साईडने जिथून आलो. बघू कसं करायचं ते. तर भावना आपल्या इकडे सगळं लगेज सेटअप चाललं आहे. बॅग वगैरे सर्व पब्लिक बांधते आणि निघायचा टाईम झाला आहे आपला. ही मागे प्रॉपर्टी आहे जिथं आपण स्टे केलेला. मस्त आहे. सगळ्या आपल्या गाड्या इकडे आहेत. भाई लोग ट्रिप कैसा था? बढ़िया एकदम मस्त. तर निघालोय आपण भावांनो तापोळावरून, म्हणजे आपण जिथे स्टे केलेला तिथे. आता जायचंय महाबळेश्वर सिटीमध्ये. सर्व गाड्यांमध्ये पेट्रोल भरायचं, नंतर मग निघायचं मुंबईच्या दिशेने. क्लायमेट मस्त आहे, एकदम थंड वातावरण एकदम. महाबळेश्वरची थंडी तर बाई फुल फटे. काल संध्याकाळी आलो तर हा रोड पूर्ण फॉगने कव्हर्ड होता, पूर्ण. म्हणजे जरा सुद्धा विजिबिलिटी नव्हती. आपला नशीब खराब की भाई आपल्या कॅमेराची बॅटरी संपलेली, पॉवर बँकची बॅटरी संपलेली. इव्हन माझा फोन पण डेड होता, त्यामुळे काही शूट करायला भेटलं नाही. पण बघूया गोट्याच्या कॅमेरामध्ये आहेत क्लिप्स, ते आपण घेऊया. आणि बघा पूर्ण लँडस्लाइड होण्याच्या ह्याच्यावर आहे. मोठे मोठे दगड खाली येत आहेत. तर भावना महाबळेश्वर सिटीमध्ये होत आपण. गाडीमध्ये थोडस पेट्रोल भरला आणि निघतोय परत मुंबईच्या दिशेने. आधी ते विचारूया की पोलादपूरचा रोड चालू झालाय की नाही.
नाहीतर आपल्याला इकडूनच पुण्या साईडने जावं लागेल. तर इथे चौकशी केल्यानंतर समजलं की पोलादपूरचा रोड चालू झालाय, म्हणजे फक्त बाईक साठी चालू आहे. 4 व्हीलर किंवा असे मोठ्या ह्याच्यासाठी गाड्यांसाठी अजून ओपन नाही, पण बाईक्स वगैरे जाऊ शकतात. तर आम्ही चाललोय पोलादपूरवरूनच, म्हणजे आपण येताना पनवेल साईड सॉरी पुण्या साईडने आलो आणि जाताना पोलादपूर साईडने, जो आपला मुंबई गोवा आपला आवडता आपला लाडका जो हायवे आहे तिथूनच जातोय आपण. म्हणून हा जो घाट आहे ना महाबळेश्वरचा, तो एवढा सुंदर आहे ना आणि एवढा मोठा आहे की भाई 1 ते 1.5 तास म्हणजे पूर्ण घाटच आहे. ते हायवे पासून पोलादपूर पासून वरती आलात तर पूर्ण महाबळेश्वर सिटी पर्यंत जायपर्यंत फक्त घाट रोड आहे. आणि रोड कंडिशन पण थोडी खराब आहे, त्यामुळे अजून जास्त टाइम लागतो आणि थोडा रिस्की पण आहे. कारण असे काय म्हणजे घाटच्या मध्ये मध्ये असे जागा पण आहेत की तिथे साईडला काही सेफ्टी बॅरियर्स नाही आहेत आणि खाली पूर्ण खोल दरी आहे. त्यामुळे जरा तरी काही चूक झाली तर सरळ खाली दरीमध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. आता रिसेंटली इथेच एक ऍक्सिडेंट झालेला, स्कॉर्पिओ म्हणजे कार दरीत कोसळली होती. आता पाऊस नाही त्यामुळे असं फॉग वगैरे नाहीये, नाहीतर मग विजिबिलिटी अजून कमी असती. आता तर ऊन पडलंय त्यामुळे काय प्रश्न नाही. आणि रोड म्हणजे घाट एवढा या दोन्ही साईडने पूर्ण घनदाट जंगल आहे, या साईडने पण आणि या साईडने पण. भावानं मी जेव्हा पहिल्यांदा महाबळेश्वरला आलेलो ना तेव्हा ह्याच रोडने गेलेलो आणि मी काहीतरी डिसेंबर मध्ये आलेलो थंडीच्या टाइम मधून, आणि एवढी थंडी होती तेव्हा फर्स्ट टाइम मी या घाट मधून राईड केलेली. आणि तो तेव्हा मला एवढं आवडलेलं ना, मी तेव्हा डिसाईड केलं की मान्सूनची पहिली राईड महाबळेश्वरला करणार. पण बॅड लक आपलं की आपल्याला पाऊसच नाही भेटला. पण ठीक आहे, मी सर्व आपल्या म्हणजे माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांना कन्व्हिन्स केलं की आपण महाबळेश्वरला राईड करूया, आणि सगळे रेडी सुद्धा झाले. काल आलो आणि काल जे सर्व झालं दिवसभराच्या नंतर आम्ही तापोळ्यामध्ये जशी एंट्री केली आणि तिकडचा जो क्लायमेट बघून पब्लिक जी खुश झाली, म्हणजे गोट्या भावात तर सरळ बोलतो भाई मला थँक्यू भाई ये प्लेस सजेस्ट केल्याबद्दल. बोलो भाई अपना चॉइस ही ऐसा रहता है. ए भाई अपने सुभाष भाई, इसके गाड़ी ने भाई अपने को बहुत परेशान किया है भाई, सीरियसली. बार बार गाड़ी उसका बंद हो रहा है क्योंकि उसके सेंसर में पानी सा लगा है. म्हणून थोडं त्यामुळे पण थोडस लेट होत होतं, कारण त्याची गाडी सारखी बंद होत होती. मग तो सेन्सर परत त्याला खोलून परत फिट करावा लागत होता, त्यामुळे अजून थोडासा लेट होत होता आम्हाला काल. चल ठीक आहे, कालचं ते झालं ते झालं. हा घाट आता थोडे दिवस बंद होता लँडस्लाइड मुळे, आणि खूप मोठ्या मोठ्या लँडस्लाइड झालेला, पण आता रोड थोडस क्लिअर केलंय. पण त्याचे दिसतात बघा खूप ठिकाणी झालेत. इकडे पण रोड साफ केलंय त्यामुळे थोडस एवढं दिसून नाही येत आहे.
पण एवढी मोठी मोठी दगड आहेत ना, एवढी मोठी दगड जर खाली येत आहेत म्हणजे हे बघा, हे तर आता इथेच आहे, हे पूर्ण रोडवरती आहेत. हा, एवढे मोठे मोठे दगड आहेत. हे बघा घाट बघा तुम्ही, एका साईडला पूर्ण एक साईडला डोंगर आहे, या साईडला पूर्ण खोल दरी आहे आणि एवढी फूट खाली आहे नाही, खालचं पण दिसत नाहीये. म्हणजे जर कोण त्याच्यामध्ये पडलं तर वाचण्याची झिरो चान्सेस आहे, झिरो चान्सेस. वॉटरफॉल जागोजागी वॉटरफॉल चालू झालेत. मित्रांनो, चहा प्यायला थांबल्यावर आपला भाऊ कॉफी बघा कसा पितोय, चमच्याने चमच्याने कॉफी पितोय बाई. तर थोडासा नाश्ता केला आणि पुन्हा निघते. पोलादपूर असं नाका आहे आपल्याला, इथून सरळ आता हायवे टू हायवे जायचंय. चलो रे, एकदा हायवेला आपण टच झालं होतं, आता फक्त फटफट रस्ता कव्हर करायचा आहे. तर 5 वाजलेत संध्याकाळचे. एवढा टाइमपास करतोय भाई पब्लिक, काय बोलणार. म्हणजे 6 तासाच्या रोडला 12 तास लागलेत भाई, विचार करा. 12 पण नाही, त्याच्यापेक्षा जास्त. आणि पण फायनली मुंबई गोवा हायवेला लागले. A few moments later. दोन आरोल सोबत आपण खेळतोय, म्हणजे आपल्याच येते प्रतीक आणि भाई साहेब असे मागे लावलेत ना मध्ये, म्हणजे टॉप अँड बोलायचं पूर्ण, काय आपण तर कम नाही. Big ball!
पहिला व्यास बेंडने गेलो ना 7 तासाच्या आम्ही 3 दिवस पोहोचू वाटतं. कल्लाडलो. आई काम कसलं येतात. भाई दोनों ने आगे जा रहे खुलजा भाई खुलजा लगाओ 135 और एक तो दो पीछे इससे तो ब्रेक लगा दिया. चल हा व्ह्यू बघा मस्त ग्रीन ग्रीन डोंगर आहे ताई लेफ्ट साईडला नदी आहे. आपण आता महाड मध्ये पोहोचू थोड्या टायमाने. हायवेची कंडिशन आता एवढी चांगली आहे ना हायवे गाडी चालवायला. थोड्या वर्ष आधी म्हणजे एवढा खराब रोड होता की तुम्ही बोलूच नाही शकत खड्डा आहे की खड्ड्यामध्ये रोड आहे की रोड मध्ये खड्डा आहे. आता तर एकदम मक्कन आहे. आणि जर काल माहित असते तर येताना सुद्धा इथूनच आलो असतो. आम्ही त्या केअरटेकरना विचारलं पण त्यांना पण नक्की माहित नव्हतं. आम्ही रिक्स नाही घेतली आणि गेलो तिकडून. कारण परत इकडून कोल्हापूर पर्यंत गेल्यानंतर परत दुसरा रस्ता महाबळेश्वर जायला नाहीये. तुम्हाला डायरेक्ट इकडून जावं लागेल पालघरी साईडने. म्हणून आम्ही तिकडूनच आलो डायरेक्ट. आणि फक्त येताना मात्र महाबळेश्वर सिटीमध्ये आम्हाला यायचं होतं कारण पेट्रोल वगैरे भरायचं. भाई 4 गाड्या एका सोबत चालल्यात 1 2 3 4 कंटिन्यू 90 ची स्पीड मेंटेन केली. आणि भाई आपली स्क्वॉड हायवे बंगली आपली मागे दुसरा हायवे भेटला आपल्याला एकदम. स्लो डाउन रुपेश भाई ने कॉल किया स्लो डाउन. आराम से चलो भाई दोस्तों आराम से चलो नहीं चाहिए चलो. 4 गाड़ी साथ में कॉल आया है भाई का. बहुत बढ़िया. भाई इसका तो मैं रील बनाएगा. गाड़ी आ रहा है गाड़ी जाओ किधर से गाड़ी आ रहे हैं. रुपेश भाई कुछ तो बोल रहे हैं साथ में चलना है. तो साथ चलेंगे भाई तो मजा आता गाड़ी चलाने में. आता एक प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करून चालू. पुढे सुभाष आहे रुपेश प्रतीक मी आपल्या मागे आहे शुभम. एक प्रॉपर डिस्टन्स मेंटेन करून चाललंय. सोबत असं चालणं रिस्की आहे ते फक्त एका रील साठी ओके जेव्हा रोड खाली असेल तेव्हा. पण
हा एक परफेक्ट लाईनअप आहे. सेफ डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे थोडं. माणगाव मध्ये आलोय आपण ट्रॅफिक मध्ये. थोडस संध्याकाळचा टाइम आहे, मग थोडस ट्रॅफिक इथे असतंच. एकदा माणगावचं थोडं पुढे गेलं तर मग काही नाही, मग तो मोठा रोड आहे. हो, मला छोटासा एक टी ब्रेक होता इथे. चहा वगैरे प्याली, सर्व भेटलं. कारण खूप मागे पुढे झालेले. आम्ही 4 जण पुढे आलेलो, बाकीचे 2-3 मागे होते. तर थोडस थांबलो, भेटले. सुभाष निघालाय, आम्ही पण निघतोय. चलो. ए, 2 दिवसात पाऊस तर जरा सुद्धा नाही भेटलाय. क्लायमेट बनतो, पाऊस काय पडत नाही. आता पण क्लायमेट बनलंय म्हणजे, पण वाटत तर नाही पाऊस आता पण पडेल. पूर्ण ट्रिप मध्ये जरा सुद्धा पाऊस नाही भेटलाय. तर भावानो, जाता आता अंधार आला. आताच पेन क्रॉस केलाय आणि रुपेश भाऊ आपला ऑलरेडी पनवेलला पोहोचलाय. पनवेलला थांबलाय तो. आपण थोडा वेळ पण पोहोचू पनवेलला. तिथे म्हणजे ऑलरेडी आम्ही ठरवलेलं की पनवेलला थांबायचं, करून सगळेजण भेटणार. तिथून मग परत राईड करू. तर तो ऑलरेडी पोहोचलाय, आम्ही सुद्धा चाललोय. ही स्पीड मेंटेन केली तर 10च्या आसपास मे बी आम्ही पोहोचून जाऊ. फक्त थोडस सुभाषसाठी थोडस थांबा लागणार आहे, कारण तो मागे आहे. बाकी तर आम्ही सर्व सोबतच आहोत, 7 लोक सोबत आहोत आम्ही. रुपेश एक पुढे, सुभाष मागे, बाकी आम्ही बाकीचे सर्व सोबतच आहोत. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय कांबोलीला. आपल्याला मुंबईला जाण्यासाठी इथून लेफ्ट घ्यायचंय, पण आपण लेफ्ट घेऊया. पुढे थोडस थांबूया. रुपेश पण इथे थांबलाय, बाकीचे ना थोडस येऊ दे, कारण मागे आहेत. तर भाऊंना कळंबोलीला थांबलोय सुभाषसाठी. सर्व गाड्या इकडे आहेत मागे आपल्या. जास्त टाइम राहिला नाही, आपण चांगला रस्ता कव्हर केलाय. मे बी 1.5 तासात तर गेलो पाहिजे. नंतर बघूया जेवायचं कसं काय ते. नंतर काय घरी, बाकी काय उद्या कामावर जायचं. 2 दिवस गेले, समजलं देखील नाही. तर भावानो, थोड्याच टायमात आपण घरी पोहोचू. तर आजचा ब्लॉग इथे संपवूया. पुन्हा भेटू नवीन लोकेशनवर आणि नवीन ब्लॉग मध्ये. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.